नमस्कार, मी गोविंद गौतम निकाळजे, राहणार खडपुडी, ताजी, जिल्हा जालना. मी तालुका पोलीस स्टेशन येथे शनिवारी माझ्या मित्राच्या सासऱ्याचे भांडणं झाले म्हणून मी त्यांच्यासोबत एक दलित समाजाचा नेता म्हणून गेलो. तिथं गेल्या असता एका पोलीसवाल्यानं मला बोलला की तू शर्टाची गुंडी लाव. मी बोललो ठीक आहे, लावतो साहेब. त्याच्यानंतर आम्ही साईडला थांबलो. ते समोरच्या सदरील आरोपीला मारत होते वाटते रूममध्ये. आम्ही बाहेर होतो, सर्व पब्लिक आम्ही. तर एक तिथला पोलीसवाला बाळासाहेब रामचंद्र गाडेकर हे तिथं आले. मला म्हणे, भाडको माधुरशोध कुठला आहे तू, तुझं नाव काय? मग मी त्याला सांगितलं. मी म्हटलं मी गोविंद निकाळजे, एक दलित समाजाचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी इथं आलो म्हटलं. तर त्यांनी मला म्हणजे माझी काहीच बात नाही ऐकली ना. माझ्यावर FIR आहे ना गुन्हा दाखल आहे, कोणतंच काय नव्हतं. बळजबरी त्यांनी मला तिथून कॉलर पकडून माझी शर्टची मला रूममध्ये नेलं आणि 7 ते 8 पोलीसवाल्यानं मला बेदम आरोप्यासारखं मारलं. आरोप्यासारखी वागणूक दिली. आणि त्याच्यानंतर ते PI साहेब तिथं आले असता PI साहेबांना पण मारलं. त्यांनी विचारलं काय केलं म्हणे यांनी. तर एक पोलीसवाला म्हणे माझी कॉलर पकडली. दुसरा पोलीसवाला म्हणे की यांनी बायां देखत लघवी केली. तर मग आम्ही बोललो CCTV फुटेज दाखवा. तर ते म्हणे नाही म्हणे, आमची चुकी झाली की आम्हाला वाटलं तू कडवणचीच आहे म्हणून. त्यामुळे त्यांनी मला बेदम मारलं. पाठीमध्ये ढोरखुंबे वगैरे, हातावर सुंदरी, पायावर सुंदरी, म्हणजे अर्धा एक घंटा त्यांनी बेदम कुत्र्यासारखं व म्हणजे आरोपीच्या पलीकडे पण मारलं. याच्यानंतर तुमचं म्हणजे न्याय नाही मिळाला, तुम्ही काय करणार? मी SP साहेबांना सोमवारी अर्ज दिला व IG साहेबांना पण दिला. छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो मी सोमवारी. तुमची काय मागणी मग याच्यावर? माझी मागणी अशीच आहे की म्हणजे सदरील जे मेन म्हणलं तर ज्यांनी माझे कॉलर पकडले त्यांचं नाव बाळासाहेब रामचंद्र गाडेकर, बीड जमादार, गोलापांगरी, आणि संतोष साबळे, पोलीस PI तालुका पोलीस स्टेशन, व त्यांच्यासोबतचे 8-10 जणांनी मारलं. त्यांच्या कारवाई झालं काय करणार? मी आत्मदहन करणार.